कामगार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आजपर्यंत या कंपनीत काही नव्हतं, या कंपनीला परता आणि या गोटाला आकार देऊन आम्ही मूर्त बनवली। या मूर्त बनवल्यावर ह्या लोकांना अजून त्यांचे डोळे जागृत झालेले नाही। याचं कारण म्हणजे कुठेतरी तानाशाहीच्या मार्गावर लागलेलं आहे, डाग सोडलेला आहे। 15 दिवसापासून तुम्ही बसलेले, 18 दिवस तुम्हाला झाले तरी तुम्ही जागृत। अरे सर्वांना नमस्कार, धन्यवाद। हे तर एक सतीमा फोनवरच लागली आहे। अरे लढाई कायसाठी आहे? हक्कासाठी। आमच्याकडे शाळेची फी भरण्यासाठी नसल्यामुळे आम्हाला आमच्या सर्वांनी वर्गणी जमा करून इथं आजपासून जेवण करण्याचं म्हणजे जेवण बनवण्याचं कार्य केलेलं आहे। आज आमच्या आंदोलनाला 18 दिवस झाले आणि 18 दिवसापासून आम्ही आंदोलनाच्या मार्गाने बसलो होतो आणि 3 दिवसपासून अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे। अन्नत्याग आंदोलन करण्याचं कारण म्हणजे आम्ही 15 दिवस कंपनीच्या मालकाची वाट पाहिली का इथे येऊन भेटेन, इथे येऊन भेटेन। त्यांनी स्वतः कंपनीच्या दरवाजाला लॉक लावले आहे आणि कामगार वर्गाला कुठल्या पद्धतीचा अंदर घेत नाही। फक्त गेटवर येते, लेटर लावते, 2 लोक सोडा, 3 लोक सोडा, 1 लोक सोडा। मला हे सांगा, इथे 2000 लोक काम करते, त्यातले 4 लोक अंदर जाणार का? 4 लोक तर जाऊ शकत नाही, तर 2000 लोक जाईन। आमचे छोट्या मोठ्या मुद्दे जे आहे, मागण्या आहे, ह्या जायज मागण्या आहे, शासनाच्या नियमानं मागण्या आहे, ज्या कामगाराच्या हिताच्या आहे। ज्या कामगाराला कमीत कमी 6000, 8000, 12000 पेमेंट भेटते, परमनंटवाल्याला 18000 रुपये पेमेंट भेटत आहे। तर मला हेच नाही समजत का बा आज शाळेच्या इथं आज आमचे सर्व शाळेचे म्हणजे सर्व परिवारचे मुलं म्हणजे जे कामगाराचे मुलं मुली व सर्व परिवार घेऊन आज इथं बसलेला आहे। आम्ही शाळेची फी भरू शकत नाही, आम्हाला फी भरायला लागते। आता हे सेशन नवीन लागलेलं आहे आणि सेशन लागल्यामुळे आज आम्ही कंपनीच्या भरोशावर 2000 कामगार इथं बसलेला आहे, पण अजून कामगाराच्या हितासाठी कंपनी मालक आणि कंपनी मॅनेजमेंट कुठल्या पद्धतीचा बोलत नाही। महत्त्वाचा उद्देश असा आहे की आता सर्व परिवार घेऊन इथं यायला लागलं। याचं कारण म्हणजे का मुलांची फी भरण्यासाठी आमच्याकडे कुठलाच पैसा नाही। वरून आज आम्ही इथं स्वतःहून वर्गणी जमा करून सर्व लोक इथं जेवण आता स्वतः आणि सर्व मुलं लेकरं घेऊन इथं आजपासून बसणार। आता फक्त आंदोलनाची खरी सुरुवात झालेली आहे। 3 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन झालं, आता सर्व लोक आंदोलनाला बसणार, कमीत कमी 2000 लोक आणि त्यांचा पूर्ण परिवार, होऊ शकते 10000 बी होऊ शकते, 20000 लोक। यदि त्याच्यात बी मानले नाही तर आम्ही चक्का जाम पहार साईडनं करू, जसे पहारचा जशी स्टाईल आहे ना सेम तसं करू, यदि हे सरकार झुकली नाही तर। म्हणजे कामगारासाठी हितासाठी आजपर्यंत कुठल्या पद्धतीचा कुठल्या मार्गाचा ह्या इथला कोणता शासनाचा अधिकारी नाही आला, ना कलेक्टर आले, ना तहसीलदार आले, ना SDO आले, शासनाचा कोणता कर्मचारी आला नाही। येवन फक्त सरकारी हॉस्पिटलची एक टीम येत आहे, चेकअप करून जात आहे, त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद मानतो। पण आजपासून आम्ही पूर्ण परिवाराला, मुलांना, लेकराला व आमचं जे वर्गणी करून आम्ही जे जेवणासाठी सुविधा केली आहे, सर्व परिवार घेऊन इथं बसणार। कारण की खेड्यापाड्यावरून इथं कंपनीत काम करते, येण्या जाण्यासाठी पैसे नाही, शिक्षणासाठी पैसे नाही, जेवणासाठी पैसे नाही, पण आता कुठला तरी मार्ग म्हणून कंपनीचा आम्ही आजपासून आमचा परिवार घेऊन आलेला आहे। जवळीक आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तवरीक आम्ही कंपनीचा गेट सोडणार नाही। आता हे आंदोलन तीव्र झालेलं आहे। आमचे 15 लोक अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे, त्याच्या संग पूर्ण परिवार बसले आहे, कमीत कमी 2000 लोक। मुलांना कारण की आमची खाण्यापिण्याची काहीच सोय नाही आहे का, त्याकरता आम्हाला मुलांना इथं आणायला लागलं, कारण की घरी कोणी नाही आहे, त्यांच्या फी भरायची आम्हाला सोय नाही आहे, काहीच आम्हाला मिळत नाही आहे। त्याकरता आम्ही मुलांना सुद्धा इथं आणले आहे, त्यांना पण उपोषणाला बसवलं आहे आम्ही।